गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बंधुभगिनींनो, आज आपण अष्टांग योग पाहणार आहोत. पतंजलींच्या एकंदरीत ह्या सर्व सूत्रांच्या मध्ये जर पतंजलींचा योग कोणता असं विचारायचं झालं तर अष्टांग योग असं सांगितलं जातं. सूत्र 196 आहेत, पण पतंजलीचा योग म्हणजे काय तर मुख्यत्वे करून अष्टांग योग. आणि अष्टांगावरून आपल्याला लक्षात येईल की 8 प्रकारची अंग आहेत. म्हणजे त्याचं जर एकंदरीत वर्णनच करायचं झालं तर प्रथम पाद, द्वितीय पाद, तृतीय पाद, चतुर्पाद मधल्या द्वितीय पादामध्ये या संदर्भातलं सूत्र आलेलं आहे. ते सूत्र आहे 29. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा अष्टांग योग आहे. हा सांगितलेला या सूत्रामध्ये सांगितलेला आहे. आणि हा अष्टांग योग एकदा जर आपण समजून घेतला तर आपल्याला योग समजण्यासाठी कुठल्याही प्रकाराने अडचण जात नाही. बऱ्याच वेळेला कोणाला जर विचारलं सर्वसामान्य रीतीने ते जर आसन वगैरे करायला जात असतील तर कुठं जाता म्हणाले योगाला जाता. आणि आत्ता तुम्ही वर्गात आलात, पण याच्या पूर्वी जर नुसतंच कुठल्या तरी अशा आसन वर्गाला वगैरे गेल्यात तर तुम्ही काय सांगणार, आम्ही योगाला जातो. पण योगाला जातो असं म्हणत असताना त्याला जर विचारलं योगात काय शिकता तर ते सांगतात आसन आणि दुसरं प्राणायाम. या पलीकडे त्यांना काहीही माहीत नसतं. आणि म्हणून आता आपण या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे, आसन आणि प्राणायाम हा अष्टांग योगातले 2 अंग आहेत. याचा अर्थ 6 अंग सामान्य जनतेला माहीत नाहीत. शेवटीला ध्यान हे एक माहिती आहे 3रं, पण उरलेले जे आहेत ते काही त्यांना माहीत नाहीत. म्हणून आपण या 8ही अंगांचा विचार केला पाहिजे. 8 अंगापैकी पहिलं आहे यम. आणि यम याचा एक अर्थ आहे संयम. आणि यम याचा दुसरा अर्थ आपल्याला जो प्रामुख्याने लिहायचा आणि लक्षात घ्यायचा तो हा की समाजात वावरण्याची रीती. आम्ही समाजात कशा रीतीने वावरलं पाहिजे यासाठी ठरवून दिलेल्या ज्या काही बंधनं आहेत त्याला म्हणायचं यम. आणि हे यम किती आहेत तर म्हणाले 5 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायचे. एक लक्षात घेतलं पाहिजे आणि ते हे की अहिंसा सर्वसामान्यपणे आम्हाला माहिती आहे. सर्वसामान्यपणे काय माहिती आहे, कोणाला मारायचं नाही, कोणत्याही प्राण्याला मारायचं नाही, याला अहिंसा असं म्हणतात असं सामान्यपणे आम्हाला माहिती आहे. पण इथं आपल्याला अभ्यासपूर्वक काही गोष्टींचा विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा येतो की आम्हाला अहिंसेचं 3 पद्धतीने पालन केलं पाहिजे. शारीरिक, मानसिक आणि वाचिक. म्हणजे कसं, बऱ्याच वेळा आपण ऐकतो एखाद्याला 2 थोबडी दिल्या काही कारणाने तर ते जे काही वळ त्याच्या शरीरावर उमटले ते निघून जातील. तो विसरूनही जाईल मारल्याचं. पण त्याला जर शिव्या दिल्या तर तो विसरेल का हो? सांगायचं तात्पर्य काय की आम्ही शरीराच्या माध्यमामधून एखाद्याला मारणे ही जशी हिंसा आहे त्याच्याही पेक्षा मोठी हिंसा वाणीच्या माध्यमामधून होते, दुसऱ्याला टोचून बोलण्यातून होते. म्हणजे दुसऱ्याला टोचून बोलणं ही सुद्धा काय आहे, हिंसा आहे. ही झाली वाचिक हिंसा. आणि मी मगा सांगितलेली शारीरिक हिंसा, काठी घेऊन कोणाला मारला नाही, धोंडा कोणाला घेऊन मारलं नाही.
आम्ही तर बऱ्याच वेळा रस्त्याने जाताना आपणही सगळेजण पाहत असाल, काही कारण नसतं एक दगड घेतं एक मुलगा आणि कुत्रा बसलेला असं त्याला मारतं. अरे काय केलं त्या कुत्र्याने? आणि मग कुत्रा भुंकला तर म्हणतं हे कुत्रं भुंकतच आहे. सांगायचं तात्पर्य की हिंसा हा काही मानवी स्वभाव नाही, मूलतः स्वभाव अहिंसकच आहे. परंतु वातावरणामध्ये आणि निरनिराळे संस्कार न झाल्यामुळे आमचा मूळ स्वभाव काय आहे आम्ही विसरलो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शरीराने कोणाला मारणं याच्यापेक्षा वाणीने कोणाला टोचून बोलणं हे महाभयंकर आहे. महाभारत कशातून झालं माहिती आहे? महाभारत झालं वाणीच्या टोचून बोलण्यातून. द्रौपदी म्हणाली आंधळ्याचं पोरग आंधळच, ते कसं आंधळ आहे त्यांनी दाखवलं नंतर. मग सांगायचं तात्पर्य काय? द्रुपद म्हणाला द्रोणाचार्या, अरे तू कोण लागून गेला फडतूस, मी तुला काही देणार नाही. द्रोणाचार्य आणि द्रुपदाचं वैर उत्पन्न झालं आणि त्याचा शेवट काय झाला? दोघांच्याही मृत्यूमध्ये झाला. हे कशामुळे झालं? वाणीच्या हिंसेमुळे झालं. म्हणून शरीराबरोबर वाणीची सुद्धा हिंसा होता कामा नये. कोणाला मारायचं तर नाहीच, हातानी नाही, काठीन नाही, कुठल्याही खेळी मारायचं नाही. ही झाली शारीरिक हिंसा. आणि टोचून बोलणं ही झाली वाचिक हिंसा. तिसरी तर इतकी सूक्ष्म आहे की बाहेरून कळतच नाही. म्हणजे जसं आता प्रामुख्याने महिलांच्या मध्ये थोडंसं असतं, त्यामुळे ते उदाहरण सांगितल्यावर लवकर लक्षात येतं. दोघींचं भांडण होतं किंवा एक महिला आणि एक पुरुष यांचं भांडण होतं आणि तो पुरुष निघूनही जातो तिथून भांडण झाल्यानंतर. ही मनातल्या मनात हे असं करून म्हणते की हे आता गेला, याचा ॲक्सिडेंट व्हावा, तिकडे खटका व्हावा, त्याचं मड जाऊ दे. आता हे ती बाहेर म्हणाली का? मनातल्या मनात म्हणाली. ती म्हणजे एकार्थी घेऊन नका, पुरुषांच्या मध्ये तसं होऊ शकतं की म्हणाली आता ह्याच्यासमोर माझं काही चालेल ना, पण काय मनात येतं, हा चाललाय ना मोटरसायकलवर, कुठंतरी याचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे, कुठंतरी याचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे. हे बाहेर बोललं का होतो? वाचेनं नाही बोलला. कुठं आलं? त्याच्या मनात आलं. अंतरंगात सुद्धा कोणाचा द्वेष करण्याचा आणि मारण्याचा विचार येता कामा नये. या तिन्ही पद्धतीने जी केली ती झाली अहिंसा. शरीराने प्रत्यक्ष कोणाला मारायचं नाही, वाचेद्वारे कोणी दुखावला जाईल अशा रीतीने बोलायचं नाही, आणि मनात सुद्धा कोणाचं वाईट व्हावं अशा प्रकारचा विचार मनामध्ये येऊ द्यायचा नाही. या तिन्ही पद्धतीने जर झाली तर ती अहिंसा झाली. म्हणजे योग किती सोपा आहे का अवघड आहे पहा थोडंसं. आम्हाला हळूहळू त्या मार्गाने गेलं पाहिजे. अहिंसा सत्य. आता ह्या अहिंसेच्या संदर्भामध्ये सुद्धा अहिंसेचं पालन केल्यावर काय होतं? वर्धमान महावीरांचं आपल्याला उदाहरण माहिती आहे की ते ज्या वनामध्ये तपश्चर्याला बसत असत त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणताही प्राणी हिंसा करत नसेल. मांजराच्या बाजूला उंदीर असला तरी उंदराला मांजर मारत नसे. भगवान श्रीकृष्णाची बासरी वाजली की म्हणाले सर्व प्राणी तिथं येत असत. मुंगसाच्या बाजूला साप, सापाच्या बाजूला उंदीर, उंदिराच्या बाजूला आणखीन कुठला तरी प्राणी, पण त्याच्या मनात सुद्धा हिंसा करण्याचा विचार येत नसे. कशामुळे? काया वाचा आणि मन यांनी आम्ही अहिंसेचं पालन केलं आणि एक तप केलं, म्हणजे 12 वर्षे केलं की या पद्धतीचं सामर्थ्य येतं. एक दिवसात येणार नाही. अशा पद्धतीचं सामर्थ्य येण्यासाठी तप करावं लागेल. तप म्हणजे तापणे पुढे येणारच आहे, पण इथंच हा विषय आला म्हणून त्यामुळे सांगतो की आम्हाला अहिंसेचा या पद्धतीने विचार केला तर तुम्ही म्हणाल हे केलं तर फायदा काय?
अरे दुसऱ्याला त्रास दिला नाही तर मला कोणीतरी मारणार आहे हा मनामध्ये भाव येईल का? मीच जर कोणाच्या वाट्याला गेलो नाही तर मी निर्भीड होईल ना, मला कोणाची भीती वाटणार नाही ना, काय वाटायचं कारणच नाही. कारण मी कोणाच्या काया वाचा आणि मन यानी कोणाचंही वाईट केलेलं नाही, मग माझं कोण वाईट करेल हा प्रकारचा भाव येऊन सुद्धा आमच्या दृष्टीने तो फायदाच आहे का नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तर वैरत्याग हा असं ह्या अहिंसेचं एकंदरीत सांगितलं. फायदा काय तर मी कोणाचा वैर करत नाही आणि कोणीही माझा वैर करणार नाही, हे लक्षात घ्यायचं. पुढचं आहे अहिंसा सत्य, खरं आणि खोटं बोलणं. या संदर्भामध्ये आपल्याकडे एक संस्कृत सुभाषित इथे दिलंय, अत्यंत महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने पाठ केलं पाहिजे. सांगण्यासाठी म्हणून मी त्याचा थोडक्यात उल्लेख करतो. सत्यम ब्रूयात, सत्य बोला. पुढे त्यांनी म्हटलंय सत्य असत्यम न ब्रूयात, म्हणजे असत्य बोलायचं नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, एक शब्द सांगायचा राहिला, प्रियम ब्रूयात. नाही तर म्हणता हे आम्ही स्पष्ट वक्ते बा, अरे पुन्हा हिंसा टोचून बोलणं येतं. तर सत्य तर बोलायचं आहे, पण ते चांगल्या शब्दामध्ये बोलायचं आहे. लक्षात येण्यासाठी उदाहरण सांगायचं का? उदाहरण सांगितलं की थोडं वाढत जाईल, पण सांगतो उदाहरण. एक राजा होता आणि त्यांनी आपल्या एका ज्योतिषाला बोलवलं, विचारलं बा माझं ज्योतिष काय. तो ज्योतिष आत्ता सांगितल्याप्रमाणे सत्य आणि निर्भीड बोलणारा. आता राजाच्या समोर बोलावं की नाही हे कळलं नाही त्याला. राजा म्हणाला तुमच्या समोर तुमचे सगळे मुलं बाळं सगळे मरणार आहेत, सगळे मरणार आहेत. जरा झाला शिरच्छेद. दुसऱ्या ज्योतिषाला बोलवलं, त्यांनी पाहिलं, त्यालाही तेच दिसलं. ह्याच्यात काय ज्योतिष आपल्याकडे शास्त्र होतं, ते होतच ती वस्तुस्थिती. राजेसाहेब म्हणाले तुम्ही तुमचा पंतू गादीवर बसलेला पाहणार आहात, म्हणजे बाकी सगळे मरणार आहेत ना. एकच गोष्ट दोघांनीही सांगितली, परंतु एकाने कटू शब्दामध्ये सांगितली, त्याचं काय झाला शिरच्छेद झाला. आणि दुसऱ्याने काय केलं, गोड शब्दात सांगितली, पण तीच गोष्ट सांगितली, बक्षीस मिळून गेला. माझा नातू माझ्या पाण्यात, म्हणजे मुलं बाळ सगळे जाणार आहेत, पण तू काय असेल ते. सांगायचं तात्पर्य की ह्या वाणीवर आणि या पद्धतीने नियंत्रण ठेवलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. आणि एखाद्याला आवडतं म्हणून खोटं सुद्धा बोलायचं नाही. नाहीतर एखाद्याची स्तुती, तुमच्यासारखा दानशूर कोणी नाही, एक पैसे सुद्धा कोणाला देत नाही. कशासाठी बाबा? म्हणजे खोटी स्तुती सुद्धा करायची नाही. आणि अशा पद्धतीने जर आम्ही सत्याचं आचरण केलं तर मग आमचे जे फायदे आहेत, द्रोणाचार्याने अश्वत्थामा मेला हे विचारण्याकडे कोणाकडे आलो? धर्मराजाकडे. का आले? कारण तो सत्य बोलत. त्यावेळा काय बोलला सोडून द्या, परंतु आजपर्यंत जीवन कसं होतं, तर म्हणजे शत्रू सुद्धा दचकतात. म्हणजे ह्याच्यातून एखादी गोष्ट गेली ह्याच्यासमोर बोललंच नको, काय असेल ते. पण सांगायचं तात्पर्य की सत्य जर आम्ही भाषण सुरू केलं आणि हेही तप 12 वर्ष केलं तर म्हणाले तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. वाणीच्या माध्यमामधून जे बोललं जाईल ते सत्य होईल. का? कारण तुम्ही सत्य नावाचं तप केलंय. त्या प्रकारचं सामर्थ्य हे त्या सत्यामधून येत असतं, हे लक्षात घ्यायचं. बऱ्याच गोष्टी फायदे सांगितले, इथं वाचून घ्या. मी फक्त त्यातले मर्मभेद, कारण या पद्धतीने जायचं म्हटल्यावर आपल्याला वेळ लागेल. पुढचं अहिंसा सत्य अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. अवघड आहे की नाही? हे सुद्धा कसं, काया वाचा मन. आता एकदा काया वाचा मन सांगितले बरं का, म्हणून सत्य सुद्धा काया वाचा मन या पद्धतीने लक्षात घ्यायचं. तोंडाने तर बोलणार नाही,
मनामध्ये सुद्धा असत्य बोलण्याचा विचार येणार नाही. हे आहेच, तिन्ही पद्धतीने आम्ही हे पाहायचं. जे आता इथून जे पाची पाहायचेत आपल्याला किंवा पुढचे 5, हे सगळेच्या सगळे कोणत्या पद्धतीने पाहायचे? साया, वाचा आणि मन या पद्धतीने पाहायचे. मी एखाद्या सांगण्यात विसरलो जरी ओघामध्ये तरी ते लक्षात घ्यायचं. अस्तेय, चोरी करण्याचा विचार सुद्धा मनात येता कामा नये. किती सूक्ष्म आहे. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण माहिती आहे, पण थोडक्यामध्ये सांगतो. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई चालले होते रस्त्याने. आजच्यासारखे काही रस्ते नव्हते, साफ मातीचे रस्ते असायचे. ज्ञानेश्वरांनी काय केलं, आपल्या अंगठ्याने पुढच्या भागाने एका वस्तूवर माती लोटली. मुक्ताई 5-10 पावलं मागे होती. तिने पाहिलं ज्ञानेश्वरांनी कशावर तरी माती उठली पायाने. ती पळत पळत पुढे गेली आणि ज्ञानेश्वरांच्या पुढे उभं राहून म्हणाली, ज्ञान्या सांग तू काय केलंस? ते म्हणजे जाऊ दे तुला काय करायचं नाही ना म्हणे, सांग. मग ज्ञानेश्वर म्हणाले, इथं सोन्याचा अलंकार पडला होता, तो घेण्याची इच्छा तुझ्या मनात येईल, तो घेण्याची इच्छा तुझ्या मनात येऊ नये, तो दिसू नये म्हणून मी त्याच्यावर माती लोटली. ही तर त्याच्याही 2 पाऊल पुढे होती. म्हणजे तुझ्या मनात अजून सोनं आणि माती भेद राहिलंच काय? सांगायचं तात्पर्य काय, रस्त्यावरची कितीही मौल्यवान वस्तू असली आणि ती जर माझी नसली तर मी घेणार नाही. कोणाची एकही वस्तू घेण्याचाही विचार माझ्या मनात येणार नाही. आणि जी माझी वस्तू नाही, नाही तर आम्हाला काही नाही, ह्याची वस्तू दिसली की वापरायची, त्याची वस्तू अवघड थोडं. घरात सुद्धा हे आम्ही पाळलं पाहिजे. आपल्या वस्तू आपण वापरायच्या, आणि वापरायची झाली दुसऱ्याची तर विचारून वापरायची. आपलं आपल्याला जे आहे ते आपण केलं पाहिजे. हा या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्यायचा. सत्य अस्तेय, अस्तेयाचा हा विचार झाला की कोणत्याही गोष्टीची चोरी. एक कविता येते मोठी, आम्ही काय करतो त्यातल्या 2-4 शब्दात बदल करतो आणि कवीचं नाव काढून टाकतो आणि आपल्याच नावाने छापतो. ही सुद्धा काय झाली हो, चोरी झाली. साहित्याची का होईना काय झाली, चोरी झाली. तर अशा प्रकारचं काया, वाचा आणि मन चोरीचा विषय मनामध्ये सुद्धा येता कामा नये. याला म्हणायचं अस्तेय. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य सांगणं अवघड आहे हो सध्याच्या काळामध्ये. पण व्यासपीठावर बसल्यावर काही गोष्टी सांगाव्या लागतात. किती स्पष्ट बोलायचं, लहान मोठे पाहून बोलायचं का, हे अवघड जातं. एक लक्षात घ्या, ब्रह्मचर्याच्या दृष्टीने 2 ब्रह्मचारी आमच्याकडे मानलेले. एकाला नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात. त्यामध्ये हनुमान आहेत, विवेकानंद आहेत, शेकडो आहेत की ज्यांनी लग्नच केलं नाही, पहिल्या आश्रमातून एकदम 4थ्या आश्रमात गेले. हे कोणते ब्रह्मचारी झाले? हे नैष्ठिक ब्रह्मचारी झाले. आणि तुम्ही म्हणाल मग आम्ही तर सगळे संसारी आहोत, आम्हाला ब्रह्मचर्य पालन करता येईल का नाही? शास्त्र सांगतं करता येईल, पण करायचं का? कसं करायचं सांगायचं, विषय आलाय म्हणून सांगतो. दिवस पाळीचे गेल्यानंतर उरलेले 12 नंतरचे 12 दिवस म्हणजे 16व्या दिवसापर्यंत त्यातला 1 दिवस पत्नीबरोबर समागम करणं म्हणजे महिन्यातून एकच वेळेला आणि एकच दिवस, त्याला संसारी ब्रह्मचारी म्हणतात. एवढं पुरे माझ्या दृष्टीने. पुढे विश्लेषण करायचं झालं तर पुन्हा आणखी पुष्कळ गोष्टी आहेत त्याच्यात. आम्हाला संसारात राहून सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करता आलं पाहिजे, ते या पद्धतीने करता आलं पाहिजे. आमच्याकडे ते सुद्धा आदर्श झाले. तुकाराम महाराज संसारी होते पण ब्रह्मचर्य पालन होतं. केवळ संततीसाठीच ज्यांनी हा विषय वापरला ते प्रभू रामचंद्र, जीवनात एकदाच, म्हणून आमचे ते आदर्श.
सांगायचं तात्पर्य की ते संसारी असले तरी काय आहेत, ब्रह्मचारी आहेत. एकनाथ महाराज संसारी आहे पण ब्रह्मचारी आहे. पण इथं दुसरा विषय आहे, हे सुद्धा कसं, काया वाचा आणि मन. म्हणून आमच्या एका संतांना सांगावं लागलं उत्तरेकडच्या, मन गया तो जाने दे न जाने दे शरीर. आणि मग पुढे त्यांनी म्हटलं, बाण जर ओढला नाही तर तीर काय करेल, धनुष्य जर ओढलं नाही तर. सांगायचं तात्पर्य की सुरुवातीला मनामध्ये विचार येतील, पण हे सुद्धा आम्ही केलं पाहिजे. आणि मग काय होईल, वीर्य लाभ. हा वीर्य लाभ म्हणजे मधल्या याचं सांगायचं राहिलं का, अहिंसा सत्य असते याचं जर पालन झालं तर काय होईल. तर म्हणाले, संपत्तीचे मार्ग तुमच्याकडे अनेक येतील, कारण ती तुम्ही स्वतःसाठी वापरणार नाही, इतरांसाठी वापरणार. आमच्याकडे संतांच्याकडे जी मोठ्या प्रमाणावर संपत्ती दिसते ना समाजाकडून आलेले, आणि ते स्वतःसाठी वापरत नाही, त्याचं कारण त्यांच्याजवळ संपत्ती जाण्याचं असते हे आहे, स्वतःसाठी काहीच नाही. म्हणून त्यांच्याकडे इतरांच्या कल्याणासाठी संपत्ती येते. इथं आपल्याला जो विषय घ्यायचा आहे ब्रह्मचर्याचा, तो ब्रह्मचर्याने म्हणाले वीर्य लाभ होतो. इतिहासातली उदाहरण येतो, पण पाहतो कोण. पृथ्वीराजनी 17 वेळा पराभव केला का 10 वेळा केला सोडून द्या, पण ज्या वेळेला त्याचा पराभव झाला त्या पराभवाचं कारण सांगताना सांगितलं, त्या आदल्या रात्री तो स्त्रीगमनामध्ये इतका मग्न होता की युद्धाची तयारीच त्यांनी केली नाही आणि त्याच्यात तो गेला. सांगायचा तात्पर्याचा मुद्दा काय आहे की ब्रह्मचर्याचं पालन आम्हाला संसारात राहून सुद्धा करता येतं, ते या पद्धतीने करता येतं हे आपण लक्षात घ्यायचं. अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य अपरिग्रह. आता कोणतं राहिलं आपलं, अपरिग्रह राहिलं. परिग्रह म्हणजे संग्रह आणि अपरिग्रह म्हणजे कामापुरतं ठेवायचं, बाकीचा संग्रह काढून टाकायचा. आत्ता कोणी तपासू नका, पण इथं आठवलं तरी लक्षात येईल. आडगळीला आमच्या एखाद्या घरामध्ये इतक्या वस्तू पडलेल्या असतात की 2 वर्षापासून आम्ही त्यांना पाहिलंच नसतं, पण एखाद्या वेळा काढलं तर ही लागेल ती लागेल ती लागेल म्हणून पुन्हा थोडं तिथंच ठेवून देतो साफ करून. याला काय म्हणायचं, परिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय, कामापुरतं ठेवायचं, बाकीचं देऊन टाकायचं. महिलांच्या बाबतीत तर बोलायची गरजच नाही. साड्या असतात, साड्या, ते कपाट उघडलं की 25 साड्या अंगावर पडतात. त्या घालणारे काय विचारलं तर काय उत्तर नाही, पण ते सांगता येत नाही. हो, अवघडच आहे हे सांगणं. अपरिग्रह हे सुद्धा सूत्र काही प्रमाणात तरी आम्ही पाळलं पाहिजे. आणि जर आम्ही संग्रह केला नाही तर पुन्हा मी मगा म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे पैशाचा ओघ येतो. त्याचंही आणखीन आहे, दोन्ही याच्यात ते पाहून घ्या नंतर. पण आपल्याला वेगाने जायचंय म्हणून मी थोडंसं थोडक्यामध्ये घेतलं. आता आपल्याला पुढे जायचंय. अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य हे झाले यम. आता नियम पाहायचे. शौच, संतोष, ईश्वर प्रणिधान वगैरे जे सांगितलंय त्याला नियम म्हणतात. आता या ठिकाणी नियमांच्या मध्ये आपण जे पाहायचं आहे एका एकाचा विचार करू. शौच म्हणजे शुद्धता, ही सुद्धा काया वाचा आणि मन. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. साबणेने हा देह स्वच्छ करता येईल हो, पण आत मळ साचलाय ना. कोणता मळ आहे हो आतला? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. वारकरी शब्द ऐकलाय का? आम्ही आहोतच म्हणा वारकरी.
महाराष्ट्राने शब्द ऐकला नाही असं होईल का वार करी? पण कोणावर वार करायचे? दुसऱ्यावर का ठियाची त्याला वळवायचं? पंढरपूरची वारी करणं हा त्याचा एक अर्थ झाला. वार करायचे ते आमच्या आत असलेल्या दुर्गुणांवर, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांच्यावर वार करणारा तो वारकरी. सांगायचं तात्पर्य काय? शौच यामध्ये शुद्धता, शरीराची, मनाची आणि वाणीची सुद्धा, ती वाणीची तिकडे आपण घेतलं वाणीच्या मध्ये, पण इथं सुद्धा ती अपेक्षित आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणून आता या ठिकाणी आपण शौच, संतोष. संतोष म्हणजे काय? समाधान मिळतं कधी? आज एक वस्तू असली की उद्या दुसरी पाहिजे. म्हणजे आमच्याजवळ मोटर नाही करायचं, काही दिवसांनी वाटतं कार पाहिजे. अरे म्हणाली फडतूस कार आहे, याच्यापेक्षा ती काय 1 कोटीची 2 कोटीची ती पाहिजे. अजून ह्या वाढत जातं. जे समाजवादी नावाचा जो गट आहे ना, साम्यवादी नावाचा, तो तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर नेहमी टीका करतो. तुम्ही कदाचित ऐकलं असेल. अभंग कोणता आहे माहिती का? ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. यामध्ये तुकाराम महाराजांना तुम्ही काम करू नका हे सांगायचं नाही. त्यांना सांगायचंय की परिश्रम कर, पण परिश्रमानंतर मला इतकं मिळेल हे ठेवू नको म्हणा. कारण भगवंत गीतेमध्येच सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्हुर मा ते संगोस्त कर्मणी. तू फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळ माझ्याकडे आहे. आणि फळ माझ्याकडे काय? मागच्या जन्मात, त्याच्या आधीच्या जन्मात काय काय केलं हे माहित नाही तुला. ते सगळं फेडून घेतल्याशिवाय मी पुढचं देणार नाही. म्हणून फळ माझ्या हातात आहे. जे मिळालं तुझ्या कष्टाने त्याच्यात समाधान मान, याला म्हणायचं संतोष. तर माणूस नाही मिळालं तर जीवनभर तो संतुष्ट होणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. कायमस्वरूपी मनामध्ये व्यग्रता राहील हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून संतोषाच्या दृष्टीने हा भाग लक्षात घेता. शौचच्या दृष्टीने आणखी इथं त्यांनी 6 प्रकारच्या क्रिया सांगितलेल्या आहेत. त्या क्रिया पाहून घ्या शुद्ध शरीर करण्यासाठी. हे शौच, शौच जर पाळलं तर काय होईल हेही सांगितलं शौचच्या संदर्भात. की माझं शरीर तर स्वच्छ झालेलं असेल, पण त्याला लक्षात येईल की कितीही शरीराला मनाला ह्याला स्वच्छ केलं तर शरीरामध्ये मळ हा असतोच. म्हणून स्वतःच्या शरीराच्या बद्दल सुद्धा शेवटीला त्याला घृणा वाटायला लागेल, असं शौच या संदर्भात सांगितलं. आणि आता संतोषाचं मी सांगितलं की माणूस संतोषी केव्हा होईल? जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून पण प्रयत्न करत राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्याला आहे त्या गोष्टीत समाधान मानणं हे अत्यंत आवश्यक आहे. शौच, संतोष. पुढे आपल्याला जायचंय ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधानाच्या संदर्भामध्ये स्वाध्याय आहे, ईश्वर प्रणिधान आहे. तर स्वाध्याय आपण लक्षात घेऊ आधी. मानवी जीवनाची रचना करताना आम्ही इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत, कारण आम्हाला धर्म आहे. धारणा धर्म इत्या हो धर्मो धारयते प्रजाया, ही धर्माची व्याख्या आहे. पण इथं आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टीला स्वाध्याय कशाला म्हणायचं? स्वाध्याय नावाचं एक मंडळच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पांडुरंग शास्त्री आठवलेंचं. ते चांगलंच आहे, त्या ठिकाणी स्वाध्याय घेतला जातो, यात वादच नाही. पण आपल्याला आपला वैयक्तिक स्वाध्याय सुद्धा करायचा आहे. स्वाध्यायामध्ये मी माझं जे जीवन ध्येय ठरवलेलं आहे त्या एका ग्रंथाचं सद्वाचन हा स्वाध्यायाचा भाग आहे. सद्ग्रंथाचं वाचन कोणी ज्ञानेश्वरीचं करेल, कोणी दासबोधाचं करेल, कोणी गाथेचं करेल, कोणी आणखीन कुठल्या गीतेचं करील, संस्कृतचं ज्यांचं अध्ययन आहे ते, कोणी वेदाचं अध्ययन करील. पण याला आम्ही वेळ दिला पाहिजे. या स्वाध्यायाला काही ना काही ठरवून आम्ही सद्ग्रंथाचं वाचन हे स्वाध्यायामध्ये मोडतं, हे लक्षात घ्यायचं.
त्यानंतर आहे ईश्वर प्रणिधान. लक्षात घ्या, मी घर बांधलं. घर कोणी बांधलं? मी बांधलं, आहे की नाही? कोण आला तिथं? अहम आला. शास्त्र सांगतं, अरे हे सगळं तुला जे मिळालंय ती एक ईश्वरी शक्ती आहे, तिच्यामुळं मिळालंय. म्हणून इथं एक श्लोक घेतला जातो, आतापर्यंत घेतलाय की नाही माहित नाही. नाहम करता गुरुही करता केवलम. ह्या सगळ्या गोष्टीचा जे काही माझ्याजवळ आज दिसतंय, या सर्व गोष्टीचा करता कोण आहे? ईश्वर आहे, मी नाही. म्हणून मीला सोडून भगवंताला शरण जाणं हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याला ईश्वर प्रणिधान म्हणायचं. ईश्वर परिधान स्वाध्याय हे झाल्यानंतर मग आपल्याला आणखीन पुढे जायचं झालं तर काही जणांनी 10 गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. 10 गोष्टीमध्ये आत्ता मी त्याच्या खोलात जात नाही, कारण आपल्याला विषय पुढे न्यायचा आहे, आपल्याला पुढे जायचंय. यामधलं तिसरं जे आहे, आपण काय पाहिलं? यम पाहिले, नियम पाहिले. आता आसन नावाची गोष्ट आपल्याला पाहायची. आसन काय? स्थिर सुखमासनम. स्थिर बसणं, सुखासनात बसणं. आणि गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलं की ताठ बसलं पाहिजे आणि आसन सिद्ध केलं पाहिजे. आता मी इथं आसनांचं 2 पद्धतीने वर्णन करणार. माझ्या शरीराच्या सुदृढीसाठी मी जी आसनं करतो ती आसनं माझं शरीर सुदृढ करू शकतात. 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट केलं तर त्या त्या अवयवाला ज्यासाठी केलं त्याला फायदा होतो. पण ज्याला या अष्टांग योगाने पुढे जायचंय, कृपया करून इथं तुमचं कोणी अर्धा तास 1 तास एकच आसन करून घेणार नाही, त्याची इथं गरज नाही. ते तुम्हाला एकांतात करायचंय. आणि म्हणून आसनाच्या सिद्धीच्या संदर्भात आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आसन सिद्ध करायचं म्हणजे काय. मग तुम्ही पद्मासन करा, वज्रासन करा, त्रिकोणासन करा, जे ध्यानाचे आसन आहेत ते बरं का. या ध्यानाच्या आसनापैकी एक आसन सिद्ध करावं लागतं. आणि सिद्ध करायचं म्हणजे कमीत कमी संन्याशाला सांगितलं 3.5 तास कमीत कमी एका स्थितीत बसता आलं पाहिजे. संसारी माणसाला सांगितलं 3.5 तास तर तुला वेळ मिळणं शक्य नाही. निदान 35 मिनिट एका आसनाच्या स्थितीत बसण्याचा प्रयत्न कर. जप करायचा आहे. 2 मिनिटाला ही मांडी हलवली, ती मांडाला 2 मिनिटाला ती मांडी हलवली, मध्ये डोकं हलवलं, यांनी जप होईल का? एकांतता येईल का? एकचित्तता येईल का? नाही येणार. म्हणून आधी शरीराला स्थिर करावं लागेल, मग शरीराच्या वर मन आहे. आपल्याकडे एक चतुसूत्री आहेत प्रत्येकाच्या. शरीर, मन, बुद्धी आणि नंतर आत्मा. शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा ही एक चतुसूत्री आहे. यामध्ये मनाच्या वर बुद्धी आहे, आधी शरीर आहे. या शरीराला स्थिर केल्याशिवाय मन सुद्धा स्थिर होणार नाही. लहान मुलांची चंचलता जी आपण पाहतो ती शरीराची चंचलता कशामुळे आहे? मनाच्यामुळे आहे. आणि मनही शरीराच्या चंचलतेतून मन सुद्धा लक्षात येतं. म्हणून शरीर आधी स्थिर करायचं, मग मनाला वळण लागेल. म्हणून कमीत कमी एक आसन आम्ही सिद्ध केलं पाहिजे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. आणि आसन सिद्धी जर झाली तर मग मात्र आपल्याला या ध्यानाला बसता येईल. ध्यानाचं मी एका ठिकाणी सांगितलं होतं, पण आत्ता थोडक्यात सांगतो. नाही, ध्यान पुढे आत्ता नको. आपल्याला
आसनानंतर, आसनांचं सरांनी त्या दिवशी पुष्कळ सांगितलं म्हणून मी त्याच्या खोलात जात नाही. आसनानंतर आपल्याला प्राणायामाकडे जायचंय. प्राणायाम आपल्या सगळ्यांना अनुलोम विलोम हे माहिती आहे. प्राण हा वायू आहे. वायू लक्षात घ्या. म्हणाले अवयवांची भांडणं झाली. कोणता अवयव श्रेष्ठ? डोळे म्हणाले आम्ही श्रेष्ठ, कान म्हणाला मी श्रेष्ठ, पोट म्हणाले मी श्रेष्ठ, वगैरे वगैरे. मग त्याच्यात असं म्हटलं की म्हणाले प्रत्येकाने एक एक दिवस रजा घ्यायची. काय काय होतं ते पाहू. पोटाने रजा घेतली, खाल्लंच नाही, काही झालं नाही. डोळ्याने पाहिलं नाही, खाल्लं, काहीच बिघडलं नाही. त्याच्यानंतर कानाने काय ऐकलं नाही, काही बिघडलं नाही. पण प्राण म्हणाला मी आता जातो. काही शिल्लक राहील को? एक दिवस गेल्या कोणी ठेवल काय? सांगायचं तात्पर्य काय आहे की ह्या सर्वांच्या मध्ये हा प्राण अत्यंत महत्वाचा आहे. आणि जर आम्ही या प्राणाकडे लक्ष दिलं नाही तर हे शरीर केव्हा जाईल हे सांगता येत नाही. प्रत्येकाचं आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. श्वास जितका दीर्घ तितकं आयुष्य दीर्घ. साधारणपणे मनुष्य एका मिनिटाला 16 श्वास घेतो असं मानलं जातं. त्याचं गणित सांगितलंय. तर तो 100 वर्ष जगला पाहिजे. 100 वर्ष जगत नाही याचा अर्थ तो जास्त श्वास घेतो. मोजून पहा. कासव नावाचा प्राणी आहे. मंदिराच्या दारात त्याला ठेवलंय. का ठेवलंय? तर तो म्हणतो तुम्ही माझ्याशी बोला. गीतेत सांगितलं कुर्मुंगानिव सर्वशः. अर्जुना तुझी वृत्ती कुर्मा म्हणजे कासवाप्रमाणे होऊ दे. कारवा कासवाप्रमाणे होऊ दे म्हणजे काय? कासव एका मिनिटाला 4 श्वास घेतं. 350 ते 400 वर्ष जगतं. कुत्रा 50 श्वास घेतो. 10 वर्षाच्या आत जातो. 12 वर्षाच्या आत जातो. का? प्रत्येकाचं आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. म्हणून दीर्घ श्वास हा याचा जर अभ्यास केला तर आम्हाला आयुष्य वाढतं. हे प्राणायामाने लक्षात घ्यायचं. प्राणायामाचे मुख्यत्वे करून 4 प्रकार. बारकाईने मी आत्ता त्याच्या वर्णनात जात नाही. श्वास घेणे याला पूरक म्हणायचं. सोडणे याला रेचक म्हणायचं. आत ठेवणे याला आंतरकुंभक म्हणायचं. बाहेर काढून रोखणे याला बहिर्कुंभक म्हणायचं. आणि आणखीन एक आहे. आम्ही मित्र चाललो होतो रस्त्याने. आणि नाले कशीत आपल्याला माहिती आहे. एका ठिकाणी फार वास येत होता म्हणून आमच्या मित्राने रुमाल काढला आणि नाकाला लावला. मी काही लावलं नाही. पुढे गेल्यावर त्यांनी मला विचारलं की म्हणाले एवढी सगळी घाण होती तू नाकाला रुमाल लावला नाही. मी म्हटलं मी प्राणायाम शिकलोय. मला त्याची दिसल्याबरोबरच आतला श्वास आत, बाहेरचा श्वास बाहेर बंद केलं. असा हा चौथा प्राणायाम. आतला आत, बाहेरचा बाहेर. सांगायचं तात्पर्य त्यावेळेला मग मुद्दाम रुमाल नाकाला लावण्याची गरज सुद्धा नाही. जर हे केव्हा असेल आम्ही हे शिकलो असू तर चालेल. सांगायचं तात्पर्य प्राणायाम आमचं आयुष्य वाढवतो. हे आम्ही लक्षात घ्यायचं. म्हणून प्राणायाम करायचा. कासव तेवढ्यासाठी ठेवलं. कासव आणखीन एक आहे. त्याचं उदाहरण कासवाचं पण आता नाही. आम्ही लहानपणी शिकतो. मी विद्यार्थ्यांना मोठमोठ्यांना सुद्धा विचारतो कासवाच्या सचेच्या गोष्टीतून काय शिकायचं. काय शिकायचं म्हणजे गर्भाचं घर खाली शिकायचं. 1ली 2रीला आम्ही शिकलो. बरोबर आहे. अरे पण तुम्ही MA PhD ला गेल्यावर समजा ही कथा सांगितली तर त्याचं तात्पर्य तुम्हाला त्या पातळीवर सांगता आलं पाहिजे ना. कासवाला यश कशामुळे मिळालं? हळू चालत असला तरी सातत्यामुळे मिळालं. म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरवली की खंड पडू द्यायचा नाही. हे सातत्य त्याच्याकडून आम्ही शिकलो पाहिजे. त्या पातळीवर आम्हाला ती गोष्ट ऐकता आली पाहिजे. त्याच्या पाठीमागे त्याचं तात्पर्य काढता आलं पाहिजे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे की प्राणायाम आमचं आयुष्य वाढवतो. आणि त्याच्यासाठी ताठ बसून, ताठ म्हणजे अगदी ताठर अशा अर्थाने नाही,
तर सांगितलं असेल त्यांनी त्या पद्धतीने बसून करायचं. त्याचं आणखीन विश्लेषण पुन्हा होईल, कारण मला 5 पर्यंत जायचंय घाई, म्हणून मी शेवटच्या आजच्या ह्याच्यात येतोय. ते आहे प्रत्याहार. 5 मिनिटात विषय मांडतो, थोडक्यात मांडावा लागेल हा विषय 5 मिनिटात. प्रतिआहार इकडे यायचं असलं तर बरं का, नाही तर उतारावर जायचं असलं तर जे आज मिळेल ते घ्यायचं. पंचेंद्रियांचे 5 विषय: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. बरोबर आहे. एक संस्कृत सुभाषित आहे, कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंचभिरे वै पंच एक प्रमादीस कथम न हन्यते यशेव ते पंचभिरेव पंच. ते म्हणाले हे 5 प्राणी आहेत. हरिण आहे, हलगीचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकला की पकडला जातो, श्रवणेंद्रियाचा दोष. हत्ती आहे, एक भला मोठा खड्डा केला जातो, त्याच्यावर पातळ फळ्या अंतरले जातात, त्याच्यावर पुठ्ठ्याची हत्तीन करून ठेवतात, हत्तीला हुसकीत आणतात, तो तिकडे जातून मध्ये अडकतो, स्पर्श दोष. त्यानंतर त्यामध्ये मासा आहे, त्याला खाण्याच्या वस्तू टाकल्या, रसदोष, त्यामुळे पकडला जातो. भुंगा आहे, घ्राणेंद्रियामुळे तो कमळामध्ये बसतो, कठीणातलं कठीण लाकूड पोखरून काढतो, परंतु कमळात गेल्यावर विसरून जातो, मध्येच बसतो, त्याला बाहेर यायचं कळतच नाही सुवासामुळे, आणि ते कमळ एक हत्ती तोडतो आणि पायाखाली तुडवतो. काय झालं त्या भुंग्याचं? गेला. सांगायचं तात्पर्य, पतंग नावाचा आणखीन एक प्राणी पूर्वी होता, बत्ती लावल्यावर कळतं ते दिव्यावर झेप घेऊन टाकतो, म्हणजे दृष्टीचा दोष. कवी पुढे म्हणतात की या प्राण्यांच्या जवळ एक एकच दोष आहे, त्याचं सर्वस्व गेलं. अरे माणसा, तुझ्याजवळ हे 5ही आहे, तुझं काय होईल? या 5च्या आहारी गेला तर त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळा कोणाकोणाच्या जीवनात काही काही उदाहरणं आठवतात. घरून आई वडील पैसे देतात, तेल आणायला जातो, तेल आणायला गेल्यावर काय होतं, मध्ये डुमडुम 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 वाजतं, ते सापाचा खेळ चालतो. 5-50 जण तिथं जमलेले असतात आणि हा तिथं सापाचा खेळ पाहत बसतो. 10 मिनिट जातो दुकानावर, खिशात हात घालतो तर खिसा हातपार. डोळ्याचा दोष, कानाचा दोष, या दोन्ही दोषामध्ये गेलं खिसा. सांगायचं तात्पर्य, हे आमच्या जीवनात अनेक वेळा घडत असताना सुद्धा आम्ही त्याच्यापासून परावृत्तच व्हायला तयार नाही. म्हणून आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला या पंचेंद्रियांचे जे 5 विषय आहेत याच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. याला म्हणायचं प्रत्याहार. कानाने सिनेमाचं गाणं ऐकावं वाटतं, ऐकायचं नाही. मग काय करायचं? म्हणजे काय आहे, विषय तो झाला त्यांचा नारायण. भजन ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, गीता ऐका, काय ऐकायचं ते कानाने हे ऐका, परंतु तुम्हाला जे नको वाटतं ते, म्हणजे तुमच्या सोयीचं जे आवडतं ते ऐकू नका. याला म्हणायचं कानाचा प्रत्याहार. डोळ्याला काय काय पाहावं वाटतं ते पाहायचं नाही. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. आता सुंदर ते ध्यान म्हटल्यावर पांडुरंग यायच्या आधी दुसरंच काय ध्यानात आलं, काय करावं? सांगायचं तात्पर्य, डोळ्याला आम्हाला परमेश्वराला पाहायचं, इतरांना पाहायचं नाही. हे सगळे कोण आहेत? तर म्हणे परमेश्वराचे रूप आहे. डोळ्याने पाहायचं सोडायचं नाही, कानाने ऐकायचं सोडायचं नाही, पण त्याचा जो त्याला आवडीचा विषय वाटत होता तो बदलून आम्हाला पाहिजे तो प्रगतीसाठी विषय द्यायचा. सिनेमाचं गाणं म्हणायला आवडतं, 2 मिनिटात पाठ होतो, तिकडे ऐकले की इकडे पाठ होऊन जातो. आणि गीतेचा एक अध्याय करायचा म्हणजे नाही, म्हणले हे होत नाही. आता 15 दिवस झाले तरी त्याचं काही होतच नाही. तर म्हणाले तिकडून काढ आणि इकडे लाव. सांगायचं तात्पर्य, पंचेंद्रियांचे 5ही विषय जे अधपतनाखाली नेणारे आहेत त्यांना वळवून परमेश्वराकडे लावायचं. याला म्हणायचं प्रत्याहार.
म्हणजे त्याचे त्याचे विषय जे स्वार्थाचे आहेत, अधःपतन करणारे आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध हे सगळेच्या सगळे भगवंताकडे लावायचे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. एक शेवटचं उदाहरण सांगून थांबतो. मंदिरात गेल्यानंतर मी एकाला विचारलं, परमेश्वराच्या पायावर डोकं ठेवलंस, त्याला तुझे डोळे झाकले का उघडे होते? म्हणजे डोळे झाकले गेले. बरोबर आहे ना? पायावर एरवी मूर्तीकडे पाहतो, पण पायावर डोकं ठेवला काय होतं? डोळे झाकले जातात. मी विचारलो, डोळे का झाकले? पुष्कळ बरं का त्याच्यात, पण एवढं फक्त सांगतो आत्ता आवश्यक आहे म्हणून. लोक झाकतात. मी काय लोकांचं केव्हा पाहिलंच तू? तुझं तुला आतून आलं ना ते. घडली ती कृती 100% योग्य घडली, पण त्याचं रहस्य माहीत नसल्यामुळे काहीच मिळालं नाही. त्याचं रहस्य असं आहे, 9 द्वारे पुरे देही. या देहामध्ये किती दार आहेत? हो, 9 दार आहेत. 7 दारं आणि 2 दारं खाली आहेत. या 9 द्वारांची दृष्टी बाहेर आहे. डोळे हे दिसणारं द्वार आहे, ते बंद करायचं आहे. तर म्हणाले, हे 9ला 9 द्वार जर बंद केले तर भगवंताच्या दर्शनाचं 10वं द्वार उघडलं जाईल. आम्ही मंदिरात जाऊन भगवंताचं दर्शन घेत नाही. अवघड होईल. तुम्ही म्हणाल, कसं काय घेत नाही? मूर्तीचं दर्शन घेतो. भगवंताचं दर्शन झालं. उघडदार देवा देवा म्हणायचं कशाला? सांगायचं तात्पर्य काय आहे की आम्ही या पद्धतीने या 5 ह्यांचा विचार करायचा. काही जर शंका आली काय नाही, पुन्हा विचारायला हरकत नाही. आत्तापुरता धावता आढावा घेण्यासाठी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार याचा विषय झाला. धारणा ध्यान आणि समानी आपण पुढच्या वेळेला घेऊ.